वादळं येतात आणि जातात, पण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं आणि कधीही शांत न होणारं भगवं वादळ म्हणजे शिवसेना. शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. 19 जून 1966 रोजी वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा 4 अक्षरी मंत्र आज महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात घुमतोय. तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. आज शिवसेना हा जादुई मंत्र 60 वर्षांचा होत आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनी आणि मातानो, या ऐतिहासिक हीरक महोत्सवी वर्धापन दिनी शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही. बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांची शिकवण घेऊन शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेची धुरा पुढे नेत आहेत. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, भगव्याच्या रक्षणासाठी. मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी राबवलेल्या कल्याणकारी योजना, कोणतंही कारण न देता ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची त्यांची धडाडी आणि दिलेला शब्द पाळण्याची चोख वृत्ती, आज महाराष्ट्राच्या मनात एक समीकरण घट्ट रुजलंय. तिथे संकट, तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. संकटात मदतीचा हात देणारे आपले संवेदनशील नेते आणि त्यांच्या एकाच हाकेवर थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात जाऊन दिवाळी साजरी करणारे आपले कार्यकर्ते, हे अद्भुत दृश्य फक्त आणि फक्त आपल्याच शिवसेनेत दिसू शकतं. आता शिवसेना फक्त मुंबई ठाण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना नावाचं वादळ आज चांदा ते बांदा थेट पसरलंय. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने नवा इतिहास रचत राज्यात 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. हा विजय केवळ आकडेवारीचा नाही, तर हा इतिहास घडलाय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर असलेल्या कार्यकर्त्यांच्या अतूट विश्वासातून आणि लाखो लाडक्या बहिणींच्या प्रेमातून. आज शिवसेनेवर आणि शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात रोज नवनवे पक्ष प्रवेश होत आहेत. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. शिवसेना मोठी होते, सतत वाढते आणि ही मनामनात रुजलेली शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या विचारांचा पवित्र वारसा घेऊन अवघा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत शिवसेनेचे संसदरत्न आणि लोकसभेतील संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. कुठला पक्षाचा आहे तो असं सगळ्यांना बसून 2.5 3 तास बैठक घेतो. शाखा प्रमुखाला विचारतो, उपशाखा प्रमुखाला विचारतो, साध्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वेळ देतो, कार्यकर्ता आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठीच हा संवाद मेळावा आहे. त्यांचा हा झंझावाती शिवसंवाद दौरा केवळ संघटना वाढवत नाहीये, तर हा दौरा आहे शिवसैनिकांशी नातं अधिक घट्ट करत शिवसेनेला जनामनात पोहोचवणारं एक महासंवाद पर्व. प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाने मनात जपलेली शिवसेना आज खऱ्या अर्थाने जनात पोहोचली आहे. शेतकऱ्याच्या कष्टात शिवसेना, लाडक्या बहिणीच्या सन्मानात शिवसेना, तरुणांच्या स्वप्नात शिवसेना, महाराष्ट्राच्या कणाकणात शिवसेना, जनात शिवसेना, मनात शिवसेना. शिवसेना शिवसेना